तुम्ही महिला बचत गटात आहात का? आणि तुम्ही तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी योग्य बाजारपेठ मिळत नाही का? म्हणजे नक्की आहे का? महाराष्ट्र शासनाने नुकताच एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा जाहीर केला आहे. ज्यानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादनाच्या विक्रीसाठी उमेद मॉल म्हणजे जिल्हा विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आधी हा उपक्रम फक्त 10 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार होता. पण आता शासनाने निर्णयात बदल करून पहिल्याच टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यास मंजुरी दिली आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेल्स यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ग्रामविकास विभागाकडून दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या जी आर बद्दल, ज्यामध्ये उमेद मॉल म्हणजे नेमकं काय आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारण्यात येणार आहेत, महिला बचत गटांना याचा फायदा कसा होणार आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्कांची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल म्हणजे जिल्हा विक्री केंद्र उभारणी करण्याबाबतचं दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेलं हे परिपत्रक आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. महाराष्ट्र राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या महिला स्वयंसहायता समूहाच्या वस्तू उत्पादनाच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आधी ज्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचा निर्णय होता, आता तो बदलण्यात आला असून आता 10 ऐवजी 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल म्हणजे जिल्हा विक्री केंद्र उभारले जाणार आहेत. तर मित्रांनो, हे होतं महिला बचत गटासाठी अत्यंत महत्त्वाचं उमेद मॉल संदर्भातील शासन शुद्धीपत्रक. या निर्णयामुळे महिला बचत गटांना हक्कांची बाजारपेठ, थेट विक्रीची संधी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मोठा मार्ग खुला झाला आहे. धन्यवाद.